बाळूमामाच्या नावानं श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापूर इथं दरवर्षीप्रमाणे संत बाळूमामांच्या यात्रेनिमित्त 16 मार्च 2026च्या पहाटे जी भाकणूक करण्यात आली, तिनं संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात खळबळ उडवून दिली. बाळूमामांची भाकणूक ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती आगामी काळातील संकटाची आणि बदलांची पूर्वसूचना मानली जाते. यावर्षीची भाकितं अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहेत. भाकणुकीची सुरुवातच राजकारणातील एका मोठ्या धक्केनं झाली. सत्तेच्या उपदार गादीवर बसलेल्या नेत्याच्या कपाळावर घाम फुटेल असं भाकीत वर्तवण्यात आलंय. सर्वात खळबळजनक विधान म्हणजे भारतातील एका अत्यंत प्रभावशाली आणि मोठ्या नेत्याचा रहस्यमय शेवट किंवा हत्या होण्याची शक्यता या भाकेतून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण देश सुन्न होईल, तसेच प्रस्थापित मोठे राजकीय पक्ष खिळखिळे होतील आणि ज्यांच्याकडे आज नगण्य संख्याबळ आहे असे छोटे गट सत्तेच्या केंद्रस्थानी येतील. केंद्रात पुन्हा एकदा कमळ फुलेल, परंतु या सत्तेला अंतर्गत विरोध आणि भ्रष्टाचाराच्या चिखलाचा मोठा सामना करावा लागेल. अनेक बड्या नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागेल असंही सांगण्यात आलंय. जागतिक स्तरावर युद्धाचे ढग गडद होतील. हे केवळ 2 देशांमधील युद्ध नसून तिसऱ्या महायुद्धाचे पडघम असतील. चीन आणि उत्तर कोरिया हे भारतासाठी सर्वात मोठे शत्रू म्हणून समोर येतील. पाकिस्तान सोबत पुन्हा एकदा मोठा संघर्ष होईल, ज्यात भारतीय सैनिक आपल्या शौर्याने इतिहास रचतील आणि पाकिस्तानचा 1/4 भाग भारताच्या ताब्यात येईल. मात्र या युद्धाच्या परिणामामुळे इंधन आणि गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण होईल, ज्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण होईल. निसर्ग आपले नियम बदलणार असल्याचं भाकीत करण्यात आलंय. उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल, म्हणजेच ऋतुचक्र पूर्णपणे विस्कळीत होईल. अचानक येणाऱ्या ढगफुटीमुळे अनेक शहरं आणि जिल्हा उद्ध्वस्त होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कर्नाटकातील एका मोठ्या जलाशयाचा तडा जाऊन मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याचे संकेत दिले. शेतीचं अतोनात नुकसान होईल आणि अन्नासाठी मानवाला संघर्ष करावा लागेल. आरोग्याबाबतचे भाकीत सर्वात भीतीदायक आहे. जगानं पाहिलेला कोरोना ही केवळ एक झाकी होती, खरा चित्रपट अजून बाकी आहे, असं महाराज म्हणाले. येणाऱ्या काळात कोरोनापेक्षाही घातक असा एक नवीन अज्ञात रोग पसरेल. मानवाला 18 प्रकारचे नवीन आजार जडतील आणि लोकांची प्रतिकारक शक्ती कमी होईल. वयाच्या 35व्या वर्षीच माणसाला म्हातारपण जाणवू लागेल. विज्ञानाची प्रगती या रोगासमोर फिकी पडेल असंही सांगण्यात आलंय. महागाईचा भस्मासूर येईल, वैरणीला सोन्याचा भाव येईल, तर पशुधनाच्या किमती कमालीच्या घसरतील. मानवाची नीतिमत्ता रसातळाला जाईल आणि पैशांच्या जोरावर न्याय विकला जाईल, असा गंभीर संकेत देण्यात आले. तसेच भविष्यात चंद्र आणि सूर्याची टक्कर होऊन सलग 3 दिवस जगात दाट अंधार पसरेल, जे एका नव्या युगाच्या सुरुवातीचं लक्षण असेल.